तर मित्रांनो, आज आपण चाललोय मुळे काढायला. मुळे काढता काढता आपण जे इकडे जाई भरतायत ते आपण पाण्यामध्ये जाई पण टाकूया, म्हणजे याला फेरे बोलतात, फेरे पण टाकूया. आपल्याला काय मासे लागतील ते बघूया. हा माझा भाऊ आहे, हा पण आपला भाऊ आहे. तर पुढे बघूया आपण आता जाताना कसं आहे, ती मजा येईल. ती डिंगी पाण्यामध्ये लोटतायत आता आणि आपण चाललोय आता मासेमारी करायला आणि मुळे काढायला. ही आहे डिंगी आणि जी समोर दिसते तुम्हाला ती आहे पात. आता आपण डिंगीमध्ये बसूया. पहिले आपण मनोजतारी यांच्या बोटीमध्ये बसलोय. मुळे काढायला जाणार आपण. आपल्याला तसेच कालवं काढता आली तर कालवं पण आपण काढू. जे जे काय आपल्याला भेटेल ते पण आपण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू. मित्रांनो, हे होलवत आहेत दोघ जण. छानसा व्ह्यू आहे आमच्या कट्ट्या गावाचा. संकेत कोयंडे हे आता इकडे टाकतायत जाई. तयात जाणारा हा फेरा आहे आणि इकडे खाडीचे मासे भेटतील आपल्याला. त्यांचा स्पीड बघा टाकायचा किती फास्ट आहे. ते सध्या मुंबईला राहतात पण त्यांना आता माशाची आवड आहे बोलल्यावर. हे त्यांच्याबद्दल माहिती देतील तुम्हाला. हे आहेत मनोजतारी. जरा थोडं काही त्यांच्याबद्दल सांगा. सध्या मुंबईत रहिवासी आहेत पण आमच्या इथे येतात आणि आनंदाने जाई टाकायला येतात, मासे खायला. आता जरा कामात आहे, बोलवतोय. आणि पाणी टाट असल्या कारणाने जरा बोलता येऊ शकत नाही. बघू शकता तुम्ही, हे सगळं रिस्की काम आहे गावीत लोकांचं. जाळ आपण बंद करून ठेवलंय. आता ही घोरपी पद्धत आहे. आपण दुसरा जाळ टाकलंय, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय भेटतं ते पण मी तुम्हाला दाखवेन. वाट बघूया आपण आता. जाळ ओढायला सुरुवात केली आपण. हे बघा आपल्याला भेटतंय. सुटलो आहे फवारून. हे शेळ्याचे घर आहेत, वर उठवू नको, तू घालवशी. ताजे ताजे. हे बघा माशाचं जाळ असं ओढलं जातं. अजून काय मासा भेटला नाहीत. हे खडपं भेटलेले आहेत, त्याच्यामध्ये कालवा असतात. आणि हा बघा शेतूक भेटलेला आहे, शेतूक. आणि हा आहे मागे ड्रायव्हर. आणि हा बघू शकता तुम्ही शेतूक आहे इकडे. आणि हा आमच्या बोटीवरचा आहे चांडेल. हा आहे बैल मासा. हा दुसऱ्या माशांना खातो. हा मासा याला बैल मासा बोलतात. जरा बैल माशाकडे हे कर रे, जरा हुलव. जिवंत आहे बैल मासा. आताच त्याला आम्ही जाळ्यातून बाहेर फेकलेलं आहे. शेंगटी पहिल्यांदाच हातात पकडले. जर खाली आपण पाण्यामध्ये टाकली ना तर ती पोवेल पण. एवढी शेंगटी जिवंत आहे, ताजी ताजी. आणि हा बघा इकडे सगळे मासे सोडवतोय. बोटीचा ड्रायव्हर मागे बसलेला आहे. शेंगटी हातात देतो, उगाच आपल्या हातातून चूक नको व्हायला. एवढी मेहनतीने आपण पकडलेली आहे. साहेब घ्या शेंगटी घ्या. मित्रांनो, ही जागा तुम्ही बघताय, इकडे मुळे भेटतात. मुळे असे बसून काढावे लागतात हाताने. आणि हे बघा आपण एवढे मुळे काढलेले आहेत. हे बघा हे मुळे काढलेले आहेत आपण. आणि हे तोडे आहेत ना, हे तोडे शीक असते, शीक टाकून बघायची. जर शीक अशी खेचली तर होल मारायचा आहे, त्याच्यामध्ये आपण हात टाकायचा आणि ते तोडे भेटतात. आपण बघा 1 तासामध्ये एवढं केलेलं आहे. खूप कष्टाचं काम आहे.
आयुष्यामध्ये आनंद करायचा, हॅप्पी राहायचा आणि मस्त मजेशीर राहायचं. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, मस्त मजा करत राहायची. आपण बघा पाण्यामध्ये मजा करतोय. आणि मागे तोडीये काढतायत, तोडे. आता हा तोडे काढतोय जे पाण्याच्या आतमध्ये असतात. खड्डा खोदून पूर्ण डीप मध्ये ते काढावे लागतात. लाईव्ह बघू शकता तुम्ही आता जमिनीमध्ये. जो पाण्याखालचा चिखल असतो तो पूर्ण काढावा लागतो. त्याचा अर्धा हात तर गेलेला आहे. खूप मेहनतीचं काम आहे. आणि हा मुळे शोधतोय इथे उभा राहून, मुळे शोधतोय. असा गाभीत कधी बघितला नाहीये मी. हा बघा, ह्याला लाईव्ह मुळा भेटलाय म्हणजे हा पायाने संशोधन करतो आहे. याने हात टाकला. आता बघूया हाताला काय भेटतंय ते. पूर्ण हात गेलेला आहे पाण्याखाली. इकडे मुळा भेटलेला आहे परत ह्यांना. तोडा भेटलाय ना. हे बघा तोडे, लाईव्ह हा याला बोलतात तोडीये, तोडई. एक भेटलेली आहे. मित्रांनो आता आपले मासे मारून झालेले आहेत. मुळे, कालवा, तसरे सगळं मारून झालेलं आहे. आता परतीचा प्रवास. 2 तास आपण सगळं फिशिंगच करत होतो.